Are you ready? DJ Lucky. हिमाची पोर आम्ही शेराच शेर आम्ही शूरांचे शूर आम्ही वीरांचे वीर आम्ही शूरांचे शूर आम्ही वीरांचे वीर आम्ही DJ Lucky. सैनिक आता कुणाच्या हिमाचा सैनिक आता कुणाच्या बापाला डरायचा नाही कोण्या बापाला डरायचा नाही नाद करायचा नाही रे आमचा नाद करायचा नाद करायचा नाही रे आमचा नाद करायचा DJ Lucky. DJ Lucky. DJ Lucky. शूर सैनिक आम्ही भीमाचे शक्तीच्या नव्या तमाचे DJ Lucky. शूर सैनिक आम्ही भीमाचे शक्तीच्या नव्या तमाचे नागवंशी नागवंशाचे नागवंशी नागवंशाचे केले रानते आम्ही जीवाचे केले रानते आम्ही जीवाचे उडीला मोडणारे वैऱ्याला काढणारे उडीला मोडणारे वैऱ्याला काढणारे DJ Lucky. आमच्या लाटुनी जर समोर आमच्या लाटुनी जर जिवंत उरायचा नाही कुणी जिवंत उरायचा नाही हात करायचा नाही रे आमचा हात करायचा नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्यानाला ज्या लोकांनी विरोध केला त्या लोकांना विरोध म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले व उद्यान आम्हाला मिळालं पाहिजे या समर्थनासाठी उपस्थित असलेले या ठिकाणी सर्वच आटपाडी तालुक्यातील व सहकारी गावातील सर्वच अधिकारी पदाधिकारी यांना प्रथम माझा क्रांतिकारी जय भीम. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्यानाला जागा द्या म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागतं ही सर्वात मोठी खेदाची बाब आहे. कारण ज्या बाबासाहेबांनी या देशातील सर्वसामान्य दीनदलित लोकांच्यासाठीच नव्हे तर या देशामध्ये जन्माला आलेल्या प्राण्याला सुद्धा संरक्षण देणारा कायदा निर्माण केला. प्राण्याला उडी मारले तर या घटनेमध्ये त्याची शिक्षा तरतूद केलेली आहे. एवढा मोठा क्षमतेचा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केला. त्या बाबासाहेबांच्या उद्यानाला नाव द्यावं म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागतं. या देशाला सुद्धा लाज वाटणारी गोष्ट निर्माण झालेली आहे. मला या शासनाला प्रशासनाला सांगू इच्छितो की आमच्या संयमाचा अंत बनवू नका. कारण आज आणि जे उद्या या देशामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव यामध्ये अस्तित्व निर्माण करून जो उभा राहिलेला आहे तो फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे बाकी तुम्हाला सुद्धा कुणाचा काम केलेला नाहीये. मला त्या ठिकाणी सांगायचं आहे आम्ही आता आम्हाला उद्यानाला जागा दाबून मागणार नाही. कारण आम्ही आत्ता ती जागा घेणार आहे तर त्या बाबासाहेबांच्या खऱ्या विचाराच्या अवलंबना नको आम्ही बाबासाहेबांच्या नाव घ्यायला आम्हाला अधिकार नाहीये. या देशातील प्रत्येक जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अधिकार आहे.
या देशातील प्रत्येक जीवावरच्या श्वासाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अधिकार आहे. तर आम्हाला या ठिकाणी मुद्द्यांना देणारे तुम्ही कोण? आम्ही सुद्धा या देशाचा इतिहास घडवणारी माणसं आहे. आम्ही सुद्धा या महाराष्ट्राचा इतिहास घडवणारी माणसं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती जोडवा मानणारे आम्ही सांगू इच्छितो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेने काम करणारी माणसं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना महाराष्ट्र चालवणारी माणसं, छत्रपती शिवरायांच्या विचारांना महाराष्ट्र चालवणारी माणसं आहे. आम्ही त्या 1818ला ज्यांनी इतिहास घडवला त्या शूरवीरांच्या रक्तातल्या चालवायला विसरलो नाही. आणि ज्या दिवशी आता रात्र दिले त्या दिवशी ज्या देशाचा नव्या महाराष्ट्राचा सुद्धा इतिहास बदललेला तुम्हाला दिसेल. कारण छत्रपती शिवरायांच्या बरोबर जे मावळे लागले त्या मावळ्यांच्या विचाराच्या अवलादाने आहे याची जाणीव त्या व्यवस्थेला असली पाहिजे. तर मला सांगायचंय एससी मधला 59 जातीपैकी 58 मला सांगायचं आहे. ओबीसीना 345 जाती असतील, एसटीनं सांगायचं आहे, एमपीनं सांगायचं आहे, विजयंतीनं सांगायचं आहे. आम्ही भले आज जात्यामध्ये असेल, आम्ही आज जात्यामध्ये असेल, परंतु तुम्ही सुखामध्ये आहे, तुम्ही सुद्धा ठरवला जाणार आहे याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. म्हणून आपल्याला एकत्रित येऊन खऱ्या अर्थाने संघर्ष करावा लागेल. आज जेवढा तरुणामध्ये जी या ठिकाणी बाबासाहेबांच्या नावासाठी माणसं उपस्थित आहेत, ही माणसं खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे रक्तातले अवलाद आहे. कारण आम्हाला माघार घ्यायची सवय नाही. आम्हाला आता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव उद्यानाला दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी बसणार नाही. जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देश पेटायची ताकद बाबासाहेब आंबेडकर याची जाणीव तुम्हाला आम्हाला असली पाहिजे. मला या शासनाला पण सांगायचं आहे, प्रशासनाला पण सांगायचं आहे, आमच्या केसेस तुम्ही मोडून घ्या. नाहीतर तुम्हाला अशी वेळ निर्माण की त्या लोकांच्या केसेस घेता माहिती मिळेल. कारण आम्ही या देशाच्या राज्यकर्ते जमातीपैकी जमात आहे आणि या देशामध्ये जर सरकार निर्माण करायचं असेल तर भीम सरकार, शिवसरकार निर्माण करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला माझी कळकळीची पहिल्यांदा विनंती करून सांगणार आहे की तुम्हाला आमच्या केसेस घ्यावे लागतील. आणि जे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध विरोध करतात त्यांच्या 1873 देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा लागेल. कारण हा घटना देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवरती चालतो आणि घटनेवरती विचारावरती चालतो याची जाणीव तुम्हाला सुद्धा असली पाहिजे. ओबीसी असले तरी सुद्धा अधिकारी त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही कोणत्याही बाबतीमध्ये निर्णय घेऊ नका. कारण तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थेला न्याय देण्यासाठी त्या खुर्चीवरती बसवलेलं आहे आणि या खुर्चीचा कुठेतरी गैरवापर तुम्ही करू नका. कारण ज्या घटनेने तुम्हाला खुर्ची दिलेली आहे त्याच घटनेने तुमची खुर्ची सुद्धा काढून घेण्याची ताकद या भीम सैनिकांच्या मध्ये आहे. या भीम सैनिकांच्या मध्ये तुम्हाला मी जाणीव करून देतोय. या ठिकाणी तहसीलदारांना माझी विनंती आहे, आतापर्यंत झालेल्या सगळ्या घटना त्या सगळ्या घटनांचा आढावा घ्या आणि त्या माध्यमातून तुम्ही त्या लोकांच्यावरती कारवाई करा. कारण बाबासाहेब म्हणतात अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये संघ होण्यापेक्षा अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये बंद करून तुम्ही गुंड झालेलं बरं. ज्यावेळेला आम्ही गुंड होईल त्यावेळेला तुमच्यासारख्या सगळ्या संघांना बंद केल्याशिवाय या बसणार नाही. गुंडवरची ताकद या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी आव्हान करतोय की ज्या मागण्या या ठिकाणी जेल कर्मचाऱ्याच्या माध्यमातून आप्पाई तालुक्याच्या माध्यमातून झालेल्या आहेत त्याची अंमलबजावणी करा. नाहीतर येणारा काळ रक्तपात करवल्याशिवाय राहणार नाही. एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि इतकं सांगतो. जय हिंद, जय शिवराय.